नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंगमध्ये। तर आम्ही चाललो होतो एडामाई आणि रामलिंग। तर आमचा आधी काय प्लॅन नव्हता की एडामाईला जायचं, तर ठरला तो अचानकच ठरला। आणि पहिला तर आम्ही रामलिंगला जाण्याच्या ऐवजी आधी एडामाईलाच गेलो। तर आम्हाला रस्त्यात कणस दिसली म्हणून कणीस खाल्ला आधी। आणि तुम्हाला तर माहितीच की कुठलीही गोष्ट जाण्या अगोदर, सगळ्या गोष्टी करण्या अगोदर आधी खाऊन पिऊन कुठेही जायचं ते जाऊ द्या। तर मोहरं गेल्यानंतर मला आधी वाटलं की हे सगळे जंगल लागलेत, पण जंगल वगैरे काहीच नव्हतं। खरं तर शेतं वगैरे होती सगळ्यांची, असं मला आधी वाटलं, कारण मला लांबून डोंगर भाग वगैरे दिसत होता। तर हे जे डोंगर होते लांबून खऱ्यानंच खूप मोठे दिसत होते, पण असं मोबाईलमध्ये कॅप्चर करताना खूपच लहान वाटायचे। तर हे बघा, मी एडामाईचं मंदिर तुम्हाला दाखवत होते, पण ते काय व्यवस्थित कॅप्चर होत नव्हतं, तुम्हाला दिसेल आता। आणि हा व्हिडिओ मी काढताना माझे मिस्टर म्हणले, तुझा काय मोबाईल एवढा अँड्रॉइड आहे की एवढा लांबचा फोटो कॅप्चर होईल? पण हे बघा, झाला, थोडाफारच झाला, एवढा काही दिसत नव्हता। आणि ही स्टार्टिंग होती एडामाईच्या मंदिरात जाण्याची। आणि कसा हा योगायोग अचानक ठरल्यामुळे म्हणजे खूप छान वाटलं मला, कारण खूप एन्जॉय केला आम्ही ह्या दर्शनापेक्षा सुद्धा। आणि आतमध्ये पण जरासं लांबच होतं, पण एवढं असं काय नव्हतं, पण लांबच होतं। आणि असं नाही की बाबा इथं यात्रे दिवशीच खूप सारी गर्दी असते, खूप भयानक गर्दी होती बरं का इथं। आता इथं मोहरे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच, तरी पण आतला तुम्हाला रस्ता दाखवते मी। आणि ते मला खूप छान वाटायचं जवळून त्याचे फोटो वगैरे व्हिडिओ काढायला। आणि हे बघा, हे होतं मंदिराचं जवळूनचं दृश्य होतं। स्टार्टिंग होती, आभाळ पण खूप आलेलं होतं, आम्हाला वाटलं होतं पाऊस येईल, पण तसं काय नाही झालं। आणि खूप साऱ्या गाड्या बघू शकता, खूप आतमध्ये पण नेत होते, आम्ही खूप बाहेर लावली होती गाडी। आणि आतमध्ये गेल्यानंतर काय नारळ वगैरे घ्यायचं आमचं चालू होतं। मी बघत होते की हा दोरा कसला आहे, तर हे दोरा पतंग वगैरे उडवताना सुद्धा वापरतात बरं का। तर ही जी पायऱ्या चढताना माझी जी मोठी मुलगी आहे हिंदवी, तिने खूप फास्टमध्ये ह्या पायऱ्या चढल्या। तर श्री येडेश्वरी आम्ही पोचलो होतो आतमध्ये एंट्री झालेली होती। खूप छान होतं खालून, म्हणजे पायऱ्या म्हणजे खालून वरपर्यंत चढेपर्यंत खूप काही बघण्यासारख्या घेण्यासारख्या वस्तू होत्या। आणि आतमध्ये गेलो तर बघतो तरी काय, आम्हाला वाटलं की हा पोचलो बाबा आता, तर तसं काहीच नाही, पोचलेलं वगैरे काहीच नव्हतं। ते बाजूला दिसते ते पण गर्दीच होती। आता हा होता पहिला मजला, जो की दर्शनासाठी। आता ही पहिला मजला होता खालचा, खूप गर्दी असली ना ह्याच्यामध्येच उभा राहावं लागतं आणि दर्शन घ्यावं लागतं। तसंच ही दुसऱ्या मजल्यावर आम्ही गेलो, तर दुसऱ्या मजल्यावरची हे बघा गर्दी किती आहे। तर अच्छा, म्हणजे मला तर वाटायचं की बाबा हे दोन लेकरं कशी दम काढतेली किंवा राहतेली की नाही ती, पण ते राहिली बरं का, असं नाही की राहिली नाहीत। तर हे मंदिर खूप, मला वाटायचं की खूप जवळ आहे, आता जवळ दिसते म्हणजे की मला वाटायचं की लगेच नंबर लागेल, तर चांगला 1-1.5 तास लागला हा नंबर लागायला पण। आणि हे बघू शकता मंदिराच्या वरचंच आहे, कोपऱ्याला मंदिराच्या वरतीच होतं। हे बघा वानर, खूप सारे वानर होते इथं, ते वानर आणि त्याचं पिल्लू ते घेऊन बसलेलं होतं। आणि वरच्या बाजूने लोक म्हणजे एडामाईचा आशीर्वाद घेऊन जात होते। तर हे खूप ह्यांनी धिंगाणा घातला होता, त्या काय लवकर आम्हाला गोष्टी कॅप्चर करता आल्या नाहीत, कारण खूप फास्टमध्ये सगळ्या गोष्टी करत होते हे वानर। आणि ह्याचे शेपटी पण ओढत होते काय काय लोक, का तर त्याची शेपूट खूप लांब होती, जे कोणी दर्शनाला आले होते ते लोक। आणि जास्त प्रमाणात वानर खूप होते इथं, मी फक्त एवढंच कॅप्चर केलं, कारण असं म्हणजे ते ना मोबाईलसुद्धा हातातून हिसकावून घेऊन जातात, त्याच्यामुळे आम्ही काय केलंच नाही, म्हणजे जास्त करून मोबाईल वगैरे काढला नव्हता बाहेर जसं पडलं तसं। तर बघू शकता खूप वेळ हे इथंच बसले होते। आता ह्याच्या बघा शेपटाला कसं पब्लिक हात लावते, जे कोणी दर्शनाला आलेलं आहे ते लोक। खूप वेळ मी ह्यांनाच बघत बसले होते, कारण ते माणसांना बघून सुद्धा घाबरत नव्हते। किती तर लोक त्यांचे व्हिडिओज वगैरे काढत होते। हे बघा गोलूला तर खूप छान वाटायचं ते बघायचं। आणि आत्ता मोहरं गेल्यानंतर काय, इथे तर कुत्री सुद्धा आमच्या पायात बसले होते, कुत्रं होतं एक बसलं होतं, तुम्हाला मोहरं दिसेलच। आता ही स्टार्टिंग होती आतमध्ये जाण्याची। मग आशीर्वाद घेताना काय आम्हाला एडामाईचा काय फोटो वगैरे काढता आला नाही, तिथं आम्ही एक फोटो घेतला फक्त एडामाईचा। आणि बाकी काय आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि निघालो मग आम्ही आमच्या प्रवासाला माघारी।
आणि हे मला तिथं एडामाई काय मला स्टार्टिंगला निघली नाही मोबाईलमध्ये खूप लांबून, मग नंतर जाता वेळेस मग मी काढली. मग हे आता आम्ही रामलिंगला गेलेलो होतो. हे वरून होतं बरं का, म्हणजे पायऱ्या उतरताना. आणि हे शंकर आणि पार्वती गणपती यांचं मंदिर. आणि बघू शकता तुम्ही किती छान दिसतं. किती मी हे एवढा असा व्हिडिओ काढण्यासाठी भावाच्या हातात मोबाईल दिलेला होता. आणि धबधबा काय माझ्या मोबाईलमध्ये मी कॅप्चर केलेला नाही आहे. फक्त जे छोटे छोटे मासे होते ना ते तुम्हाला दिसत असतील. छोटे छोटे मासे. असं आम्ही जेवणासाठी वरती बसलेलो होतो त्यावेळेस ते पायाला येऊन असं गुदगुल्या केल्यासारखं व्हायचं. तरी तर आम्ही जेवायला बसलो होतो. घरून पण डब्बा आणला होता, तरी पण तिथं थोडंफार खाल्लं आम्ही बाहेरचंच. आणि हे बघा माकड खूप वेळ झालं इथंच बसलं होतं. आणि ह्यांना काहीही खाय प्यायला कमी नसते. माकडांना खूप लोक ह्यांना देतात काय ना काय खायला. हे बघा